धक्कादायक बातमी आहे। खरातला नाशिक जिल्हा प्रशासनानेच बंदुकीचा परवाना दिल्याचं आता समोर आलं। 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला। 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचं नूतनीकरण झाल्याची नोंद आहे। चौकशीत खरातच्या फार्म हाऊसवरून 21 कारतुसं जप्त करण्यात आली। 21 पैकी 5 कारतुसांचा वापर करण्यात आलाय। सध्या या सगळ्या प्रकरणाचा तपास सुरू आहे। सध्या खरातचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आलाय। कारतुसांचा वापर नेमका कुठे झाला याचा सध्या यंत्रणांकडून शोध सुरू आहे। तर खरातच्या फार्म हाऊसवरून आता 21 कारतुसं जप्त करण्यात आली। महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्हा प्रशासनानेच खरातला बंदुकीचा परवाना दिला होता। खरातला नाशिक जिल्हा प्रशासनाने बंदुकीचा परवाना दिला आणि या सगळ्याची आता माहिती समोर आली। सध्या मात्र खरातचा शस्त्र परवाना रद्द करण्यात आला। 2012 मध्ये हा शस्त्र परवाना मंजूर झाला होता। 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचं नूतनीकरण झाल्याची सुद्धा नोंद झाली आणि चौकशीमध्ये खरातच्या फार्म हाऊसवरून आता 21 कारतुसं जप्त करण्यात आली। दरम्यान या 21 पैकी 5 कारतुसांचा वापर करण्यात आला। या 5 कारतुसांचा नेमका कोणत्या ठिकाणी वापर करण्यात आलाय याबद्दलचा आता तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे। खरातला अटक झाल्यानंतर आता खरातचा शस्त्र परवाना सध्या रद्द करण्यात आल्याची माहिती आहे। खरातच्या फार्म हाऊसवरून 21 जिवंत कारतुसं जप्त करण्यात आली। दरम्यान 2012 मध्ये नाशिक जिल्हा प्रशासनानं अशोक खरात या भोंदू बाबाला शस्त्र परवाना मंजूर केला होता। दरम्यान हा शस्त्र परवाना सध्या रद्द करण्यात आला। 2024 मध्ये या शस्त्र परवान्याचं नूतनीकरण सुद्धा करण्यात आलं होतं आणि चौकशीमध्ये खरातच्या फार्म हाऊसवरून आता 21 जिवंत कारतुसं जप्त करण्यात आले। दरम्यान या सगळ्या कारतुसांपैकी 5 कारतुसांचा वापर झाल्याची माहिती मिळते। दरम्यान या 5 कारतुसांचा नेमक्या कोणत्या गोष्टीसाठी कुठे वापर झाला याचा पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे। आणि या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे नाशिकचे प्रतिनिधी किरण गोटूर। किरण, अतिशय धक्कादायक माहिती आहे। खरं तर नाशिक जिल्हा प्रशासनानेच हा शस्त्र परवाना दिला होता। नेमके काय अधिकचे अपडेट्स समोर येत आहेत? कल्याणी, या सगळ्या संदर्भात अनेक धक्कादायक खुलासे आता होताना आपल्याला बघायला मिळतोय। काही वर्षांपूर्वी अशोक खरातने हे बंदूक परवानगीसाठी नाशिक जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केलेला होता आणि त्यानंतर त्याला ही परवानगी मिळाली होती आणि आताच काही वर्ष आधी सुद्धा त्यांनी या बंदूक परवानगीचं नूतनीकरण सुद्धा एकूणच केलेलं आहे अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे। पण या सगळ्या प्रकरणाच्या या चौकशीनंतर किंवा हे जे आता घटना जे उघडकीस आलेलं आहे, खरं तर या सगळ्या गोष्टीनंतर आता हे परवाना जो आहे अशोक खरातचा तो रद्द करण्यात आलेला आहे अशा पद्धतीचं माहिती मिळते। याच बंदुकीतून खरं तर यांनी काय काय गोष्टी केलेल्या आहे या सगळ्या गोष्टीचा तपास आता होताना बघायला मिळतोय। जेव्हा अशोक खरातला न्यायालयामध्ये जे एकूणच जे हजर केलं होतं त्यावेळेस काही नरवळीचा सुद्धा संशय वकिलांनी म्हणजे सरकारी वकिलांनी व्यक्त केलेला आहे। असे अनेक गंभीर आरोप जे आहेत ते अशोक खरातवरती आहेत। या सगळ्या प्रकरणाचा तपास आता वेगाने होताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे आणखीन काय काय धक्कादायक खुलासे या सगळ्या प्रकरणामध्ये होतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आता जी महत्त्वाची बातमी आहे ती बातमी म्हणजे या जे अशोक खरातला जे बंदूक परवाना दिलेला होता तो आता रद्द करण्यात आलेला आहे। नक्कीच आता जिल्हा प्रशासन या सगळ्या संदर्भात काही स्पष्टीकरण देतं का हे पाहावं लागेल। धन्यवाद किरण या सविस्तर माहितीसाठी।